रामकृष्ण हरी. आज आपण इथं ध्रुवेश्वर मंदिर आहे, तिथलं एकदम छान असा प्रसाद बनवणार आहे बरं का. बघा लोकांचं कसं आहे हॅपी न्यू इयर म्हणून आणि 31 डिसेंबर बनवता, आपण ते नाही करणार आहे. आपण हॅपी न्यू इयरच्या नावाखाली ध्रुवेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं प्रसाद बनवतोय बरं का आपण. बघा आपण आता हे छान चुलं पेटवलंय, पूजा करून घेऊ, चुलीला छान हळदी कुंकू लावून घेऊ. बघा आपण हे मोठं पातेलं घेतलंय, त्याला अशी छान माती लावून घेतली बरं का. आपण चुलीवर बनवणार आहे त्यामुळं पातेल्याला माती लावून घेतली. बघा आपला हा जिरा राईस तांदूळ आहे, 12 किलो तांदूळ आहे बरं का. त्याची खिचडी बनवणार आहे आपण. अर्धा किलो खोबरं हे, 2 किलो टमाटा, 2 किलो वाटाणा, पावशर हिरवी मिरची, ही अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, हा आपला 2 किलो कांदा, ही कोथिंबीर. बघा आपले तेलाचे पाऊच आहे बरं का, 3 तेलाचे पाऊच आहे, 1 किलो मीठ आहे, लाल तिखट, तेजपत्ता, हे खडे मसाले, हळद, काळा मसाला. बघू आता आपण छान अशी फोडणी देऊन घेऊ. बघा आपण तेल टाकलंय, पण ते तापलं की नाही चेक करू बरं का. आपलं तेल तापलं नाही अजून. बघा आपली तेल तापलंय, मोहरी टाकून घेऊ बरं का. छान मोहरी तडतडली. आता कांदा टाकणार आहे आता आपण बरं का. हा आला आपला कांदा. हा बघा आपला कांदा फ्राय होता आपण मीठ टाकणार आहे बरं का. मीठ टाकलं की कांदा लवकर फ्राय होतो. आपण आता कांदा अगदी थोडा नरम झालाय तरी हे खडे मसाले जे होते ना ते टाकून घेऊ बरं का. छान असे सगळे खडे मसाले टाकून घेऊ आणि हलवत राहू एक सारखं. द्या टाकून. आपण आता ती अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय बरं का. बघा बघा आपले आले वाटाणे बरं का. आता छान असे फ्राय होत आहे आपले वाटाणे. बघा किती छान गाणे पण चालले, आपला प्रसाद पण चाललाय बघा. भोले बाबा. बघा आपण आता आहे ना मसाले टाकू बरं का. हा आला आपला काळा तिखट बरं का. बघा आपली आली हळद. बघा छान आपले काळे तिखट मसाले टाकून झाले. आता अगोदर आपण खडे मसाले टाकलेत, आता हे आपला घरगुती मसाला टाकलाय, हा काळा तिखट, लाल तिखट आणि हळद. बघा आपण 12 किलो तांदूळला 20 ते 22 लिटर पाणी टाकले. आता हे नंतर अंदाजे आपण परत टाकू. आता मी छान झाकण ठेवते आणि पाणी उकळू देते. बघा आपण तांदूळ छान असे 2 पाण्याने धुवून घेऊ. हे बघा आपले पाणी अंदन उकळलंय बरं का. तांदूळ पण धुवून झाले आपले. बघा आपले तांदूळ छान असे 2 पाण्याने धुवून झाले. किती पांढरे शुभ्र तांदूळ आहे बघा आपले. बघा आपले तांदूळ टाकले आणि त्याला आता उकळी आली का छान असं वाफ भरायला ठेवू आपण. बघा आपण कोथिंबीर टाकली आहे, आता छान असं एक पलटी देऊन आणि झाकण ठेवून वाफ भरायला ठेवू. बघा आपला प्रसाद झालाय तयार. आपण आता आहे ना नैवेद्य ठेवू आणि दर्शन घेऊ भोले बाबांचं.